यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। नवल विनोद विहारी रामा नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण शरणागत दीना शरणागत शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी जय जय राम जय जय राम
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा धामा बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बालकृष्ण चरणी लक्ष लागो शत्रुपचिन्मय नारायण रूप ध्यावू शत्रुपचिन्मय नारायण रूप ध्यावू रूप ध्यावू हो रूप ध्यावू रूप ध्यावू ध्यावू रूप ध्यावू हो रूप ध्यावू ध्यावू रूप ध्यावू शत्रुपचिन्मय नारायण रूप ध्यावू शत्रुपचिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू गावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू गावू बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम 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 सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम कुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सनातन धर्म संजीवक भगवत पूज्यपाद जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो.
प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वाची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. राम वाचूनी सुख काजी संसारी नाही. राम वाचूनी सुख काजी संसारी नाही. राम वाचूनी सुख काजी. राम वाचूनी सुख काही संसारी नाही. गेले आयुष्य दिशादाही. गेले आयुष्य दिशादाही. गेले आयुष्य दिशादाही. विचारे पाहि राम वाचूनी सुख काही संसारी नाही. राम वाचूनी सुख काही. बाबा माया जाळ प्रवाही. माया जाळ प्रवाही. माया जाळ प्रवाही. नाना उद्वेग देई. माया जाळ प्रवाही. नाना उद्वेग देई. विचारे पाहि राम वाचूनी सुख काही संसारी नाही. राम वाचूनी सुख काही. वाटाला विले जेही. वाटाला विले जेही. जेही वाटाला विले जेही. वाटाला विले जेही. सर्व ही माईक देही. सर्व ही माईक देही. विचारे पाहि राम वाचूनी सुख काही. राम वाचूनी सुख काही संसारी नाही. राम वाचूनी सुख काही. आता सावध होई. सावध होई. आता सावध होई. गम बनी सा
नि सा नि ध प सा नि ध प नि ध प ध प म प ग म सा ग म प ग म प नि सा ग रे सा नि ध प म ग रे सा आता सावध होई. वा. सावध होई सावध होई आता सावध होई दास होऊनी राही राही दास होऊनी राही विचारे पाये राम वाचुनी सुख काही संसारी नाही राम वाचुनी सुख काही संसारी नाही गेले आयुष्य दिशा दाही विचारे पाये राम वाचुनी सुख काही संसारी नाही राम वाचुनी सुख राम वाचुनी सुख राम वाचुनी सुख मिल जाना राम प्यारे मिल जाना राम प्यारे मिल जाना राम प्यारे मिल जाना राम प्यारे नैना तरसे तेरे देखने को मिल जाना राम प्यारे मिल जाना राम प्यारे मिल जाना राम प्यारे मिल जाना मिल जाना मिल जाना मिल जाना राम प्यारे. वन प्रमोद में खड़ी पुकारू वन प्रमोद में खड़ी पुकारू सुनिए रूप उजारे सुनिए रूप उजारे वन प्रमोद में खड़ी पुकारू सुनिए रूप उजारे सुंदर श्याम कमल दल लोचन सुंदर श्याम कमल दल लोचन सुंदर श्याम कमल दल लोचन दो नैनन के दारे दो नैनन के दारे मिल जाना राम प्यारे मिल जाना राम प्यारे राम प्यारे राम प्यारे. नभे सार संसार हा घोर आहे नभे सार संसार हा घोर आहे मना सज्जना सत्य शोधूनी पाहे जनी विष खाता पुढे सुख कैसे धरी रे मना ध्यान या राघवाचे. जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवती जगदंबा माता की जय. मंगलमूर्ती मोरया सद्गुरुनाथ महाराज की जय. सावधान असा शब्द आजपर्यंत आपण कमी ऐकलाय का? पुष्कळदा हा शब्द कानावर आला. कित्येकदा हा शब्द वाचनात आला. पण वाचनात आला, ऐकिवात आला, पाहण्यात आला, दिसण्यात आला म्हणून तो आचरणात आला असं आमच्या बाबतीमध्ये होत नाही. कविवर्य मोरोपंत म्हणाले, बहुतेक मंगल कार्यामध्ये हातात अक्षता घेऊन पुरोहित सांगत असतात, सावधान, ही वेळा सावध होण्याची आहे. यापुढे उत्तमाश्रमात प्रवेश होणार आहे, सावध व्हा. पायामध्ये 1.25 मणाची बेडी पडणार आहे, सावध व्हा. पण द्विज सावधान ऐसे
सर्वत्र विवाह मंगली म्हणती. सर्व विवाह प्रसंगी सावधान, शुभमंगल सावधान असं म्हटलं जातं, पण आजपर्यंत ते कुणाला ऐकू आलं नाही. कारण सावधान हा शब्द होत असतो त्यावेळी बोहल्यावर उभा राहिलेला मनुष्य व स्त्री हे खऱ्या अर्थाने बेसावध होत असतात. ते एक रामदासे आयकिले त्या असो सदा प्रणती. पंत म्हणाले, आजपर्यंत हा सावधान शब्द जर कुणाला ऐकू आला असेल तर त्यांचं नाव रामदास असं आहे. कारण विवाह काली सावधान हे, विवाह काली सावधान हे शब्द उपाध्या वदता. विवाह काली सावधान हे शब्द उपाध्या वदता. बोहल्यावरुनी नारायण हा झाला काननी पळता. हिल्लर हंसा ते सांगा कोठून ते रुचते. हंसाला पोहण्याकरता, विहार करण्याकरता सरोवरच पाहिजे, आणि त्यात मानस सरोवर असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट त्याच्यासाठी. ते डबक्यात रमणार नाही. त्याप्रमाणे मला प्रपंच करायचा नाही, करीतो चिंता विश्वाची, असं आपल्या आईला ज्यांनी बालपणीच उत्तर दिलेलं आहे ते नारायण त्या बोहल्यावरून फडकले आणि तपश्चर्ये करता टाकळीला आले. श्री रामरायाची तपश्चर्या केली आणि त्याचा अनुभव हा जीवनामध्ये सुखरूप होणं हा आहे. हे ज्यांच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. असे जीवनामध्ये स्वतःला रामाचे दास म्हणवून घेणारे समर्थ रामदास स्वामी महाराज पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये तुम्हा आम्हाला सावध होण्याचा सल्ला देतात. कारण असं आहे, आयुष्य फार थोडं आहे. किती आहे? एका कवीनं फार मार्मिक व्याख्या केली आहे. ते म्हणाले, आयुष्य म्हणजे नेमकं काय? 2 श्वासातलं अंतर म्हणजे आयुष्य. सद्गुरुनाथ महाराज की जय. 2 श्वासांमधलं अंतर, एक जगात येताना घेतलेला आणि या जीवनाचा निरोप घेताना सोडलेला, या 2 श्वासातलं अंतर म्हणजे आपलं आयुष्य. त्याही पुढे जाऊन एक जणांनी सांगितलं, हे जीवन म्हणजे काय? ते म्हणाले, हे जीवन म्हणजे पत्त्याचा खेळ आहे. पत्त्याचा खेळ कसा सांगतो? अद्वैताचा एक्का, द्वैताची दुरी, त्रिगुणाची तिरी, चतुर्विध पुरुषार्थांची चव्वी, पंचमहाभूतांची पंजी, षड्विकारांची षष्ठी, ज्ञानाच्या सप्तभूमिकांची सत्ती, अष्टधा प्रकृतीची अठ्ठी, नवरसांची नववी आणि दशेंद्रियांची दशी. आता यांच्यावर गोटू असतो. तो गोटू म्हणजे तुमचं आमचं मन. त्याच्या वरचं पान म्हणजे राणी. ती राणी या मनावर जिची सत्ता चालते ती निश्चयात्मिका बुद्धी. ती बुद्धी म्हणजे राणी. आणि या सगळ्यांचा खेळ ज्याच्या अधिपत्याखाली होतो तो आत्माराम म्हणजे राजा. अशी ही 13 पानं आहेत. अशी 13 पानं आहेत. आणि ही 13 पानं 4 अवस्थांमध्ये असतात. शैशव, बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य अशी 13 52 पानं या पत्त्याच्या खेळामध्ये आहेत. असं जरी असलं तरी सुद्धा खेळ कितीही रंगात आलेला असला तरीही जेव्हा समोरून हुकुमाचं पान येईल तेव्हा हा खेळ अर्धवट टाकायचा आणि पुढे जायचं, सामोरं जायचं हे निश्चित आहे.
वामन पंडित म्हणाले, काळ चोर घिरट्या बहु घाली, काळ चोर घिरट्या बहु घाली. तो चोर कोण? काळ. हा तुझ्या आजूबाजूला फिरतोय, हिंडतोय. तू जिकडे जाण्याचा प्रयत्न करतोस तिथे तिथे तो तुझ्या मागे आहे. काळ चोर घिरट्या बहु घाली, पामरा तुझ कशी निज आली. आणि तू निजलायस, झोपून राहिलायस. अरे निजू नकोस, तमात राहू नकोस आणि तमात राहू नकोस. तमाच्या पुढे येण्याचा प्रयत्न कर, रजाच्या पुढे येण्याचा प्रयत्न कर. काळ चोर घिरट्या बहु घाली, पामरा तुझ कशी निज आली. जाग तू निज रूपी लवलाया, जातसे अमोलिक वयवाया. हे अमोलिक असं आयुष्य वाया चाललंय हो. या आयुष्य रूपी मौक्तिक मालेतला एक एक मोती गळून पडतोय. पण आम्ही काय गमावतो आहोत याची आम्हाला जाणीवच नाही. समर्थांसारख्या संतांच्या नजरेला हे न जर येईल तर विशेष. त्यांना दिसलं ते आणि ते म्हणाले, आता सावध होई. अरे बाबा सावध हो. तू प्रयत्न आजपर्यंत पुष्कळ केलेस. कशासाठी? जीवनामध्ये सुखी व्हावं यासाठी प्रयत्न केले. सर्वांना वाटतं आपल्याला नुसता सदरा नसावा, सुखी माणसाचा असावा. सुखी माणसाचा सदरा आपल्याला मिळावा, आपण कायम सुखी असावं. सकाळी उठल्यापासून निजेपर्यंत आणि स्वप्नात सुद्धा आपण सुखीच असावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि या सुखासाठी किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वजण प्रयत्न करीत असतात. श्रीमदाचार्य म्हणाले, यः कश्चित् सौख्य हेतो स्त्री जगती यतते नैव दुःखस्य हेतो. कुणीही दुःखाची कामना कधी करतो का? मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराकडे, देवा मी नवस करतो पण माझ्या पदरी तू दुःख बांध, असं म्हणणारा कोणी आहे का? उलट माझ्या चिंता, शोक, क्लेश, कटकटी, त्रास हे सगळे तुझ्या चरणाशी घे आणि तुझ्या जवळ असलेलं जे सुख आहे ते सुख मला दे. हीच प्रार्थना आहे. ज्याच्याद्वारे मला सुख मिळेल असं वाटतंय ते सगळं सुखाला कारणीभूत होणार नाही. पण हे लक्षात येत नाही, समजत नाही. ज्याच्या ठाई मूळची मधुरता नाहीच याच्याकडून जर गोडीची अपेक्षा आम्ही करीत राहिलो तर जे अपेक्षित आहे ते कसं मिळणार? बरं मिळालं तरी सुद्धा किती काळ टिकणार हा विषय पुन्हा समोर आहेच. म्हणून समर्थ सांगतात की ज्या सुखासाठी तू धडपडतो आहेस, धड पडेपर्यंत धडपडतो आहेस, आता जीवनात निदान धड पडावं असं वाटत असेल, धडपडावं असं वाटत नसेल, धड पडावं असं वाटत असेल तर एक लक्षात घे, रामा वाचूनी सुख काही संसारी नाही. हा संसार मूळचा दुःखरूप आहे. हे जगत मिथ्या आहे. हा संसार की निस्सार, हा संसार की निस्सार, हा संसार की निस्सार, संसार की निस्सार.
हा संसार की निस्सार, हा संसार की निस्सार. यात मुळातच काही सार नाही. हे सगळं मानलेलं आहे. कायम एक उदाहरण देतात. ते उदाहरण असं आहे, लहान मूल झोपत नसतं, त्रास देत असतं, घरामध्ये कटकट होत असते त्याची. त्याला शांत कसं करावं कळतच नाही. शेवटी कुणीतरी येतं आणि म्हणतं, आता शांत झोप, नाहीतर बागुलबुवा येईल. लहान असताना बागुलबुवा येईल एवढे शब्द ऐकले की ते मूल रडायचं थांबतं. आजची परिस्थिती अशी आहे की बागुलबुवा येईल असं म्हटलं तर मूल घाबरणार नाही, मूलच बागुलबुवा होईल आणि पालकांना घाबरवेल अशी परिस्थिती आहे. हळूहळू त्याच्या मनातली ही भीती निघून जाते. का निघून जाते? कारण त्याला लक्षात येतं की बागुलबुवा नावाचं काही अस्तित्वातच नसतं. त्याप्रमाणे हे जग मानलेलं आहे, मुळात नाही. हा संसार मानलेला, मुळात नाही. की निस्सार, हा संसार की निस्सार. एक दिन मातीला मिळणार, एक दिन मातीला मिळणार. हा संसार की निस्सार, एक दिन मातीला मिळणार. ज्याच्याकडून शाश्वत सुखाची अपेक्षा आहे असा हा संसार एक दिन मातीला मिळणार. मग आम्हाला काय मिळणार? मी उच्चार करण्यापेक्षा आपल्याला लक्षात येईल. ज्याच्या ठाई फक्त माती आहे त्याचं सेवन करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या उपभोगाची कामना केली तर आम्हाला फक्त माती मिळेल, यापेक्षा वेगळं काहीही प्राप्त व्हायचं नाही. आणि आयुष्याच्या हेतूला मूठ माती मिळू नये असं जर वाटत असेल तर लक्षात घ्यावं की हा भव तरुण जायला अत्यंत कठीण, याचं स्वरूप अत्यंत उग्र, पार करता येत नाही. या तीरावरून त्या तीरावर जायचं म्हटलं तरी खटपट आहे. जनन मरण आधी व्याधी इत्यादी लाटांनी उत्कट झालेला आहे. खोली त्याची भयंकर आहे. पाऊल जर ठेवलं तर नेमकं कोणत्या ठिकाणापर्यंत जाईल सांगता येत नाही, कुठे फसेल सांगता येत नाही. पुत्र, कलत्र, मित्र अशा सुसरी मगरी ग्रास घेण्यासाठी पाण्यामध्ये टपून बसलेले आहेत. कर्माच्या उत्तुंग लाटा जीवनरूपी नौकेला तडाखे देत आहेत अशी स्थिती आहे. तरी सुद्धा आटापिटा जे सुखरूप नाही ते इच्छून सुख मिळवण्याचा चाललेला आहे. माऊलींसारखे संत पुढे आले आणि ते म्हणाले, हा संसार खर तर दुःखमय, दुःख बांधवडी आहे हा संसार, पण तरीही आमची प्रतिज्ञा काय? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन, आनंदे भरीन, आनंदे भरीन. ती लोक आनंदे भरीन, ती लोक अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार. हा संसार मी सुखाचा करीन, तीनही लोक आनंदाने भरून टाकीन. पण कसे?
जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये 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 तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया भेटेन माहेरा आपुलिया बघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन हा संसार सुखाचा करीन कसा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया हे जग माझं माहेर नाही हे सासर आहे त्या सासरातून मी कुठे जाईन हा प्रपंच सासरा टाकून मी माझं माहेर पाहीन ती माहेरची माऊली माझं माहेर पंढरपूर आणि माऊली परब्रह्म विठ्ठल समर्थ म्हणाले हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत सुख होईल कसं संसार सुखाचा करू असं जेव्हा संत म्हणतात तेव्हा तो संसार भगवंताशिवाय भगवंताच्या भक्तीशिवाय सुखाचा होण्याची कल्पना सुद्धा करता येत नाही कारण सत्य म्हणून जर काही असेल तर सत्यं किंतु प्रतिष्ठितं ब्रह्म सत्य जर काही असेल तर ते एक ब्रह्म आहे या परब्रह्माच्या अधिष्ठानावर हा सगळा झालेला भास आहे आणि जो भास आहे तो खास कसा समजावा तो आम आहे असं समजावं तो आम आहे असं समजावं आणि आम नाही असं लक्षात घेऊन रसाची अपेक्षा त्याच्याकडून करू नये मला काय म्हणायचंय आपल्याला कळेल तो आम आहे असं समजावं आणि आम आहे म्हणून रसाची अपेक्षा त्याच्याकडून करू नये एकदा हे लक्षात आलं की जीवन सुखमय व्हायला वेळ लागत नाही कारण नव्हे सार संसार हा घोर आहे हा संसार साररूप नाही अत्यंत घोर आहे मना सज्जना तू काय कर सत्य शोधून पाहे सत्य काय आहे ते बघ आणि लक्षात येईल की विष खाल्ल्यानंतर मृत्यू हा त्याचा परिणाम होणार शरीर काळनिळ पडणं हाच त्याचा परिणाम होणार त्याप्रमाणे हे प्रपंच रूप संसार रूप विषसेवन करून तू राहू नकोस हे खाता तुला सुख होणार नाही जनी विष खाता पुढे सुख कैसे तुला सुख कसं होईल म्हणून तू एक कर करी रे मना ध्यान या राघवाचे म्हणून हे सगळं सोड आणि तो जो राघव आहे
तो जो श्रीराम आहे, कुणी त्याला पांडुरंग म्हणतात, कुणी देवी म्हणतात, कुणी गणेश म्हणतात, कुणी शंकर म्हणतात. जे काही आपलं उपास्य आहे त्या उपास्याला शरण जा. या संसारातली आसक्ती बाजूला सार. किंबहुना परमात्म्याला प्रार्थना कर, विषय विकार मिटावो, पाप हरो देवा, श्रद्धा भक्ती बढ़ावो, संतन की सेवा, जय जगदीश हरी. एवढीच तुझ्या चरणाशी प्रार्थना आहे. परमेश्वरा, तू माझ्या अंतःकरणातली श्रद्धा, तुझी भक्ती ही वाढव. माझी आसक्ती ही तुझ्या पदाशी असावी. याहून अन्य कुठेही माझं मन गुंतू नये इतकं कर. राघवा तुझा लागो छंद, न जडो दुर्मतीचा गंध. राघवा तुझा लागो छंद, न जडो दुर्मतीचा गंध. न रुचो विषय न रुचो विषय न रुचो विषय विषावाणी आवडो संतांची वाणी. न रुचो विषय न रुचो विषय न रुचो विषय न रुचो विषय विषावाणी आवडो संतांची वाणी. अंगी रोमांच अंगी रोमांच नयनी पाणी. अंगी रोमांच नयनी पाणी. निरको तुझी गाता गाणी. विठ्ठल पंतासी हेची काम. विठ्ठल पंताची हेची काम. आवडो सदा तुझे नाम. राघवा तुझा लागो छंद, न जडो दुर्मतीचा गंध. राघवा तुझा लागो छंद, न जडो दुर्मतीचा गंध. राघवा तुझा आम्हाला छंद लागो. तुझं नाम आमच्या मुखी असो. तुझ्या चरणाशी आमचं मस्तक असो. तुझ्या सेवेसाठी आमचे हात असो. मनापासून घडणारी प्रत्येक कृती ही परमेश्वरा तुझ्यासाठी असो. कारण असं करून जो राहतो त्याला संसार सुखाचा होतो. कसा होतो हे आपण चरित्र भागामध्ये पाहू. पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये समर्थ रामदास स्वामी महाराज सांगतात. रामा वाचोनी सुख काही संसारी नाही. रामा वाचोनी सुख काही संसारी नाही. रामा वाचोनी सुख काही. गेले आयुष्य दिशादायी. गेले आयुष्य
दिशा दाई विचारे पायी राम वाचूनी सुख काही संसारी नाही राम वाचूनी सुख काही संसारी नाही राम वाचूनी सुख काही आता सावध होई आता सावध होई आता सावध होई आता सावध होई दास होऊनी राही दास होऊनी राही विचारे पायी राम वाचूनी सुख काही संसारी नाही राम वाचूनी सुख काही संसारी नाही आज गेले दिशादायी गेले आयुष्य दिशादायी गेले आयुष्य दिशादायी विचारे पायी राम वाचूनी सुख काही संसारी नाही राम वाचूनी सुख राम वाचूनी सुख राम वाचूनी सुख उदनत दानी तन दे रे तारना उदनत दानी तन दे रे तारना उदनत दानी तन दे रे तारना दीम तन दे रे ना दीम तन दे दानी नादिर दानी तुंद्रे दानी दीम तना दे रे ना दीम तोम ताना उदनत दानी तन दे रे तारना उदनत दानी तन दे रे उदनत दानी तन दे रे तारना दीम तन दे रे ना तोम दे रे दानी नाद्रे दानी तुंद्रे दानी दीम तना दे रे ना दीम तोम ताना उदनत दानी तन दे तारना उदनत दानी तन दे रे उदनत दानी तन दे रे तारना दीम तन दे रे ना तुम दे दानी नाद्रे दानी तुद्रे दानी दीम तना दे रे ना दीम तुम ताना ना उदनत दानी तन दे रे तारना उदनत दानी उदतन दी उदतन दी उदतन दी उदतन दीम 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 उदतन दीम दीम उदनत दानी तनत दे ना दीम तन दे रे ना दानी दीम दे ना तन दे रे ना दान दीम रे दानी उदनत दानी तन दे रे तारे ना उदनत दानी तन दे रे तारे ना उदनत दानी तन दे रे तारे ना उदनत दानी तन दे रे ता उदनत दानी तन दे रे ना तारी उदनत दानी तन दे रे ना दीम त उदनत दानी तन दे रे ना उदनत दानी तन दे रे उदनत दानी तन दे रे ना दानी ता दानी ता दानी ता दानी उदनत दानी तन दे रे ता उदनत दानी तन दे रे तारे ना दीम तन दे रे ना दोम दे रे दानी नाद्रे दानी तुद्रे दानी दीम तना दे रे ना दीम दोम ताना उदनत दानी तन दे रे ता तन दे रे ता तन दे रे ता मध्यंतरामध्ये आपण भजन करू आणि चरित्र भागाला आरंभ करूया. सीताराम 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 म्हणा.
सीताराम 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 कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया. काय ग अशी नुसती बसून काय राहिलीयस कोपऱ्यात? कोपऱ्यात बसू नाही तर काय करू शास्त्री बुवा? काय करू म्हणजे आज नृत्य नाही करायचं? नृत्य करायचं तर काहीतरी गावं लागतं, काहीतरी स्वर हवा, ताल हवा. स्वर कशाशी जुळवावा आणि ताल कोणता वाजवावा, सगळं बेसूर आणि बेताल झालंय. काय करावं कळत नाही, कळत नाही. अगं हा शास्त्री बुवा इथे कशासाठी आहे? मी आहे कशासाठी? बघू आण बरं लेखणी. त्या सेवकानं, दासानं, नोकरानं लेखणी आणि कागद पुढे आणला आणि इकडे काव्य निर्माण व्हायला लागलं. लावा स्वर, तंबोरे जुळवा. खुंट्या पिळल्या गेल्या, जवारीदार स्वर कानावर यायला लागला. तिकडे तालवाद्य स्वरात जुळवलं गेलं. पायामध्ये चाळ बांधली हिनी आणि उभी राहिली. पदर खांद्यावरचा सारखा केला, तिच्याकडे एक नजर टाकली आणि या मदने मला गांजिले, या मदने मज गांजिले, मदने मज गांजिले. करू तरी कैसे, करू तरी कैसे, करू तरी कैसे कैसे. या मदने मज गांजिले, या मदने मज गांजिले. काव्य स्फुरायला लागलं. करू तरी कैसे, करू तरी कैसे. पदन्यास व्हायला लागला. अहो चाळाचा चाळा ज्यांना होता त्या सगळ्यांची गर्दी आजूबाजूला झाली.
मदने मज गांजिले गांजिले मदने मज गांजिले या मदने मज गांजिले मला एकटीला टाकून गेला मला एकटीला टाकून गेला मला एकटीला मला एकटीला टाकून गेला विरहानळे बाई गांजियले विरहानळे बाई गांजियले विरहानळे का बाई गांजियले मला एकटीला टाकून गेला मला एकटीला टाकून गेला विरहानळे मज गांजियले विरहानळे बाई गांजियले मदने मज गांजिले गांजिले मदने मज गांजिले गांजिले मदने मज गांजिले. काय चाललंय हे? खेळ रंगात आला होता, नृत्य रंगलं होतं. तोवर शब्द कानी आले आणि सगळेजण स्तब्ध झाले. वाहवा म्हणणारे घाबरून मागे झाले, काही मागच्या मागे पळाले. हातातला डफ खाली ठेवला, सामोरे गेले आणि नमस्कार केला. दादा, अहो एवढा राग येण्याचं कारण काय? रागवू नको तर काय करू? रागवू नको तर काय करू? का पण? रागवण्याचं कारण तरी काय? माझ्या विद्येचा हा असा उपयोग झाला तर तुम्हाला राग येण्याचं कारण काय? अरे तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. तुझ्या विद्येचा हा असा उपयोग होतो म्हणूनच मला राग आहे. पण आजवर शिकलेला वेदांत हा असा रागापायी वाया जायचा का? वेदांताच्या गोष्टी मला सांगू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, जनी सेवनी वाढवी जो तमाशा, जनी सेवनी वाढवी जो तमाशा, असे नाम लोकी तयाचे तमाशा. अरे तमाची आशा आपल्या अंतःकरणात जो वाढवतो त्याला तमाशा म्हणतात. आपल्या आयुष्याचा तमाशा करून घ्यायला या तमाशात येतोस. व्युत्पन्न पंडिताच्या घरी झालेला जन्म विसरलास की काय? अरे नाठविता श्रीराम, नाठविता श्रीराम, रामा का मांस काय आवडली. नाठविता श्रीराम, रामा का मांस काय आवडली. कसेही अर्थ कर. त्या श्रीरामाला सोडलंस. नाठविता श्रीरामा, रामा कामास काय आवडली. अरे ही रामा जी फक्त जीवनात काम वाढविल ती तुला आवडली. आणि नाठविता श्रीरामा, रामा का मांस काय आवडली ही आवडली हो रे तुला. त्या मुक्तिश्रीकडे पाठ केलीस आणि इथे येऊन उभा राहिलास. गाठविता तमी मतीला, गाठविता तमी मतीला, हरी माया फूल का तुला पडली. ही फूल पडली का रे तुला? आजवर हे संस्कार केले का तुझ्यावर? धर्मसिंधुकार बाबा पाध्यांचा शिष्य तू, आणि सध्या काय करतो? खांद्यावर शाल घेतो, डोईला पगडी घालतो आणि हातात तुणतुण घेऊन तमाशातली पद म्हणतो. वा 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 वा.
चांगली कीर्ती वाढवलीस आमच्या कुळाची. पण दादा खरं सांगतो, मी आपल्या कुळाची कीर्ती होईल असंच करतोय. हे कीर्ती वाढवणार आहे, यांनी सत्कीर्ती होईल तुझी, झाली तर अपकीर्ती होईल, यापेक्षा वेगळं काही होणार नाही. अहो पण हे सगळं मला आपण ऐकवता आहात, ज्यासाठी ऐकवता आहात तो शृंगार तुम्हाला वर्ज्य का? शृंगार सकल रस सार, शृंगार सकल रस सार. सकल रसांचा सारभूत असा रस जो मानला जातो शृंगार, ज्याचं रसांमध्ये पहिलं नाव, तो ऐकला, त्याचं नाव ऐकलं की तुमच्या अंगावर काटा येतो. शृंगार सकल रस सार, तया शेजार जार का होई, जार का होई. शृंगार शृंगार सकल, शृंगार सकल रस सार, तया शेजार जार का होई, जार का होई. जम्बूक मृत्विका सार जाणतो काही, जम्बूक मृत्विका सार. त्या शृंगार सकल रसांचा राजा, सकल रसांचा सार असा जो रस, त्याला जाराचा संग झाला तर कोल्ह्याला द्राक्ष जशी आंबट तशी परिस्थिती व्हायची, तशी स्थिती इथे झाली. जम्बूक मृत्विका सार जाणतो काही, कवी कालिदास भासास, कवी कालिदास भासास, बाण भट्टास वर्जनच झाला, वर्जनच झाला. कवी कालिदास बाणास. कवी कालिदास भासास, बाण भट्टास वर्जनच झाला, वर्जनच झाला. वाटला तुम्हा का तोच विषाचा प्याला, वाटला तुम्हा का तोच विषाचा प्याला. कालिदास, भास, बाणभट्ट इत्यादी मोठ्या मोठ्या कवींना ज्याचं बावडं कधी नव्हतं, तो तुम्ही विषाचा पेला समजता, अमृताला विष मानताय. मी नाही, विषाला तू अमृत मानतोयस, विषाला तू अमृत म्हणतोयस. तुला खरंच सांगतो, श्रीराम नामाच्या ठिकाणी असलेलं अमृत हे दुसऱ्या कुठे नाही. श्रीराम चरणाशी भक्ती केल्यानंतर प्राप्त होणारं सुख दुसऱ्या कशामध्ये नाही. आणि तुला जर हे करायचं नसेल तर एक लक्षात घे, सगळे संस्कार त्यागून तू असा राहणार असलास तर आम्हाला ते कदापि मान्य व्हायचं नाही. श्रौत स्मार्ताधिका त्यागुनी रागसी, श्रौत स्मार्ताधिका त्यागुनी रागसी, श्रौत स्मार्ताधिका. बोलसी तू सदा ग्राम्यवाणी, बोलसी तू सदा ग्राम्यवाणी, श्रौत स्मार्ताधिका त्यागुनी रागसी. नित्य तू बोलसी ग्राम्यवाणी, नित्य तू संस्कृत सोडून दिलीस आणि प्राकृत बोलतोस. श्रौत स्मार्ताधिका त्यागुनी रागसी, श्रौत स्मार्ताधिका त्यागुनी रागसी. नित्य तू बोलसी ग्राम्यवाणी, लाज वाटे तुला अनुज म्हणण्यास बा, लाज वाटे तुला, तुला भाऊ म्हणायला, धाकटा भाऊ म्हणून घ्यायला लाज वाटते, वाटते लाज वाटे तुला अनुज म्हणण्यास बा. मानते ना सभा याच छंदा, मानते ना सभा, मानते ना सभा याच छंदा. राम नामाख्य तू वृत्ती
वृत्ती रावणी राम नामाख्य तू राम नामाख्य तू वृत्ती रावणी राम नाव तुझं आणि वृत्ती रावणाची राम नामाख्य तू वृत्ती रावणी करीतसे लावणी नित्य तूही करीतसे लावणी नित्य तूही श्रौत स्मार्ताधिका क्या गुणी राग श्रौत स्मार्ताधिका श्रौत स्मार्ताधिका श्रौत स्मार्ताधिका त्या गुणी राहसी श्रौत स्मार्त कर्मकांड यज्ञ यागादी सगळं सोडलंस श्रीरामाची भक्ती करायची तिच्याकडे पाठ फिरवलीस आणि या तमाशामध्ये येऊन उभा राहिलास सभा हा छंद कधी मान्य करणार नाही हा डफ हातातनं खाली ठेव आणि हातामध्ये वीणा घे दादा माझा जन्म वीणे विणा जाणार आहे असं समजा हा डफ हा राम जोशी खाली ठेवायचा नाही मग परत घरी यायचं नाही हे लक्षात ठेव आवेशात आपण भलतं काहीतरी बोलून गेलो याची जाणीव झाली दादा पाठ फिरवून चालले होते त्यांच्या चरणाशी जाऊन घट्ट मिठी मारली डफ पायाशी ठेवला आणि म्हणाले तुमची इच्छा म्हणून मी आता तमाशात यायचा नाही मी शिकायला पुन्हा जाईन म्हणून कर्नाटकात स्वारी निघून गेली काही काळ तिथे अध्ययन झालं पंढरपुरामध्ये काही काळ अध्ययन झालं सर्वांना अध्ययनाने मूळचीच असलेली प्रतिभा ही दुणावली आहे याचा अनुभव यायला लागला आणि सरस असं काव्य मुखानी बाहेर पडायला लागलं त्या काव्याचा उपयोग अजूनही लावणीसाठी करावा अशीच बुद्धी होती लावणीची लावणी करण्याकरता माझा जन्म आहे असं समजून चालणारे हे राम जोशी एके दिवशी वार्ता कानी आली आज मंदिरामध्ये मुद्गल शास्त्री येणार नाहीत मुद्गल शास्त्री म्हणजे यांचे मोठे भाऊ काय येणार नाहीत त्यांची तब्येत बरी नाही आजारी आहेत त्यामुळे आज पुराण सांगायला मुद्गल शास्त्री यायचे नाहीत पुराण कोण सांगणार देवासमोर पुराण तर झालं पाहिजे वार्ता कानी आली आणि म्हणाले आपण ज्या घराण्यामध्ये जन्माला आलेले आहोत त्या घराण्याची परंपरा आपण पुढे चालवली पाहिजे ज्ञान आहे आज लावणीच्या ऐवजी पुराण सांगू म्हणून करून या पीठारोहण व्यासपीठाला नमस्कार केला करून या पीठारोहण सांगितले सुरस पुराण केले वेदांत निरूपण विविध कथा सांगूनी ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः हा संसार कसा असार आहे हे वाणी सांगायला लागली आणि जाणीव झाली की आपण जे बोलतो आहोत आणि करतो आहोत याच्यात फरक आहे सद्बुद्धीचा उदय झाला आणि लक्षात आलं की आजपर्यंत आपल्याला आजूबाजूची माणसं काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत होती पण त्या सगळ्याचा त्याग करून आपण भलतच काहीतरी करत राहिलो पण यातनं बाहेर तरी पडावं कसं यात बाहेर तरी पडता येईल कसं पुराण आज सांगितलं पण रोज पुराण सांगावं हे बुद्धी माने ना अजूनही रजोगुण तसाच होता तमोगुण अजून थोडा शिल्लक होता वीणेचा ध्वनी आणि तुणतुण्याचा ध्वनी या तुणतुणं अधिक आवडत होतं ढोलकीवर पडलेली थाप ही कानांना
पावलं त्या दिशेने घेऊन जा असंच सांगणारी होती. काव्य नित्य सुरू होतं. कधी भला जन्म हा तुला लाधला खुलास हृदयी बुधा, म्हणसी जरी हरीचा सेवक सुधा, किंवा नरजन्मामधी नरा करून घे नरनारायण गडी, तरीच ही सार्थक मानव कुडी. एक एक काव्य हे मुखानी येत होतं. आणि अशी काव्य रचना चालू असतानाच आपल्या फडाचा मुक्काम राम जोशी बुवांनी, शाहीर राम जोशींनी बारामतीच्या दिशेने नेला. बारामतीत कविवर्य मोरोपंत राहत होते आणि अतिशय ख्याती होती. आजपर्यंत यांनी असंख्य रामायण रचली आहेत असं कानी आलेलं होतं. आणि म्हणून जोशी बुवांना असं वाटलं की कविवर्यांनी एकदा काव्याचा स्वाद घेण्याकरता तमाशाला यावं. तशी विनंती करत माणसं पंतांकडे गेली. पण पंत म्हणाले, नाही नाही, हे नाही जमायचं. नटमुख नच देखावे, का जमणार नाही पंत? नटमुख नच देखावे, यास्तव येईन मी तमाशाला. नटाचं मुख आणि त्यात व्युत्पन्न पंडित असलेल्या घराण्यामध्ये विप्रकुळामध्ये जन्माला आलेल्या कुणी पुरुषाचं शाहीर म्हणून मुख फडावर जाऊन पाहणं ही सभ्यांची सुज्ञांची रीत नाही. नटमुख नच देखावे, म्हणून येई न मी तमाशाला. सुंदरशी जलसृष्टी पहाया जावे न मीत माशाला. जलसृष्टी अत्यंत सुंदर असते, म्हणून ती पाहण्यासाठी पाण्यातच राहणाऱ्या माशाला नमस्कार करत आत जावं काय? हे जितकं मूर्खपणाचं तितकं मी तिथे येणार असभ्य होईल. मला काही तिथपर्यंत येता येणार नाही. जोशी बुवांकडून निरोप आला, आपण समोर येऊन बसू नका, पण जवळच्या वाड्यात येऊन बसलात तर तिथून सुद्धा काव्य ऐकता येईल. आमचं मुख नाही पाहायचं तर पाहू नका. आपल्या अंगावर तोंडावर शाल पांघरून बसलात तरी चालेल, त्याला आमची हरकत नाही. पण काव्य ते तरी एकदा ऐकाल. पंतांना हे मान्य झालं आणि म्हणून पंत जवळच आपल्या अंगावर शाल ओढून ऐकत बसले. काव्य म्हणायला सुरुवात झाली. नृत्याला आरंभ झाला. डफ तुणतुण्याचा नाद हा यायला लागला. नरजन्मामधी नरा करून घे, नरजन्मामधी नरा करून घे, नरजन्मामधी नरा करून घे, नरनारायण गडी, तरीच ही सार्थक मानव गुडी. नेहमी शृंगाराने चिंब भिजणारी लावणी आज परमार्थ सांगत होती. नरजन्मामधी नरा करून घे, नरजन्मामधी नरा करून घे, नरनारायण गडी, तरीच ही सार्थक मानव कुडी. वा वा वा, सार्थक मानव कुडी. काव्य ऐकलं पंतांनी
पंत फळावर आले, घट्ट आलिंगन दिलं आणि म्हणाले, रामा, अरे मुखानं ही लावणी का केलीस? मुखानं ही लावणी का केलीस? आमच्या म्हणण्याचा अर्थ कळलास का? आमच्या म्हणण्याचा अर्थ तुझ कळला का? अरे मुखानी ही लावणी का केलीस? मुखानी आज सारखी लावणी आजपर्यंत का नाही केलीस? भक्तीची लावणी तुझ्या मुखानं व्हावी एवढी प्रभूची इच्छा आहे. तुझी सुरस असलेली वाणी ही लावणीसाठी उपयोगात आणण्याच्या ऐवजी कथा कीर्तनासाठी उपयोगात आण. माझं तुला सांगणं आहे, डफफड सोडून द्यावे द्यावे, डफफड सोडून द्यावे. द्यावे डफफड सोडून द्यावे, वीणाची पणी हाती धरावे, वीणाची पणी हाती धरावे, डफफड सोडून द्यावे द्यावे. हडप हा पड हे सगळं सोडून दे, ते तुणतुण नको. हातामध्ये वीणा घे, झांज घे, चिपळी घे. वीणा चिपळी हाती धरावे, वीणा चिपळी हाती धरावे, डफफड सोडून द्यावे द्यावे, डफफड सोडून. मनीन आणता तरणी तरणी, मनीन आणता तरणी, जवळ करावी हरी गुण तरणी, जवळ करावी हरी गुण तरणी, डफफड सोडून द्यावे. हे सगळं सोड आणि मी सांगतो ते कर. वळवुनी वैखरी वाणी, वळवुनी वैखरी वाणी. या तमप्रधान काव्याला वाहिलेली तुझी वाणी वैखरी ही आता मागे वळ आणि काय कर. वळवुनी वैखरी वाणी, वळवुनी वैखरी वाणी, लावणी वाणी हरी गुण गाणी, लावणी वाणी हरी गुण वाणी. वळवुनी वैखरी वाणी, लावणी वाणी हरी गुण वाणी, डफफड सोडून द्यावे द्यावे, डफफड सोडून द्यावे सोडून द्यावे सोडून द्यावे. पंतांनी उपदेश केला आणि त्या मयूर पंतांच्या, मोरो पंतांच्या शब्दांचा परिणाम खोलवर झाला. मनावर सुसंस्कार होताच तो या शब्दांनी जागृत झाला. लक्षात आलं की या प्रपंचामध्ये आपल्याला सुख मिळण्यासारखं नाही. ज्याच्याकडून आपण सुखाची कामना करतो आहोत तो मुळातच दुःखरूप आहे. तो आम्हाला सुख काय देणार? लक्षात आलं श्रीरामा वाचून मला दुसऱ्या कशातही सुख होणार नाही. म्हणून तोड पंतांच्या साक्षीनी थाप मारून फोडला रामजोशी बुवांनी. आणि त्या दिवसापासून मी शृंगारी काव्य करणार नाही असा पण केला. पंतांना नमस्कार केला आणि म्हणाले, पंत लावणी करणार नाही, शृंगारी काव्य करणार नाही, पण मग करू काय? हातात हात धरला मोरोपंतांनी रामजोशी बुवांचा आणि म्हणाले, बुवा आजपासून तुम्ही कीर्तन करा, पण कीर्तनासाठी लागणारी सामग्री माझ्याजवळ नाही, मी देतो. ती सगळी मी देतो.
सन्मार्गाला लोकांना आणण्याचं काम पंतांसारख्या संत प्रवृत्तीच्या लोकांनी आजवर केलं. आजही समाजामध्ये आपल्याला अशी माणसं दिसतात. अहो, कीर्तन विश्व या परिवाराचंच पाहना. जे नवागत आहेत त्यांना जे आवश्यक आहे ते सगळं पुरवून त्यांना व्यासपीठ देण्याचं काम या पर्वामध्ये या कीर्तन विश्वने आरंभिलेलं आहे. ते चुकणार आहेत. नेहमी जितकं उत्तम ऐकायची, उत्कृष्ट ऐकायची सवय आहे आपल्याला, तसं कदाचित होणार नाही. काहीतरी दोष राहून जाईल. पण तरीसुद्धा एक व्यासपीठ मिळालं पाहिजे, पुढची पिढी घडली पाहिजे, नवीन लोक समोर आले पाहिजेत. यासाठी हा सगळा आटापिटा अट्टहास आजही चालू आहे. मयूरपंतांनी ज्याप्रमाणे राम जोशी बुवानं उभं केलं आणि कीर्तनासाठी आपल्या घरच्या रामनवमीच्या उत्सवात निमंत्रण दिलं, त्या निमंत्रणाप्रमाणे बारामतीत पाडव्याच्या दिवशी कीर्तनकाराचा वेश करून हातामध्ये चिपळी झांज घेऊन वीणा गळ्यामध्ये अडकवून राम जोशी बुवा उभे राहिले आणि लोकांना सांगायला लागले, भज भज भव जलधी माझी मनुजा शिवाला. तो प्रसाद, ती मधुरता आता जनांना सुखवू लागली. त्या विषयापासून दूर आल्यामुळे राम जोशी बुवांच्या अंतःकरणातही सुखाचे तरंग निर्माण व्हायला लागले. हे कधी झालं? जेव्हा खऱ्या अर्थाने राम जोशी हे मोरोपंतांच्या वचनावर विश्वास ठेवून सावध झाले आणि श्रीरामाचे दास झाले. त्या दिवसापासून ही प्रगती झाली. अहो, ही प्रगती करणारे कविवर्य मोरोपंत आहेत. यांच्याविषयीची कृतज्ञता राम जोशी बुवांच्या मनामध्ये होती आणि म्हणून एके दिवशी कीर्तनामध्ये राम जोशी बुवा म्हणाले, जैसी जनके दिधली, जैसी जनके दिधली सच्चित घन राम जो सीता त्याला. जैसी जनके दिधली सच्चित घन राम जो सीता त्याला. तैसी मयुरे दिधली आर्या ही राम जो सीता त्याला. राम 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 हरे हरे राम 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 रघुतमा राम 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 हरे हरे राम राम. आयुष्य सुखरूप झालं. आजही त्यांची कीर्ती ही कीर्तनामध्ये वर्णन करावी अशी झाली नव्हे. कीर्तनातलं पूर्वरंगाचं पद हे राम जोशी बुवांचं घ्यावं इतका अधिकार त्यांना प्राप्त झाला. हा अधिकार कधी प्राप्त होतो? समर्थांसारख्या महात्म्यांनी केलेला जो उपदेश आहे तो जेव्हा बाणवतो आम्ही, त्या क्षणी हा अधिकार प्राप्त होतो. काय म्हणाले समर्थ तुम्हा आम्हाला उपदेश करताना? या संसाराकडून सुखाची कामना करणं हे चुकीचं आहे. याचा त्याग करा आणि लक्षात घ्या की श्रीरामा वाचून तुम्हाला सुख प्राप्त व्हायचं नाही. राम वाचूनी सुख काही, राम वाचूनी सुख काही.
नाही संसारी नाही गेले आयुष्य दिशादायी गेले आयुष्य दिशादायी विचारे पायी रामा वाचूनी सुख काय रामा वाचूनी सुख काय आता सावध होई सावध होई आता सावध होई आता सावध होई दास होऊनी राई दास होऊनी राई विचारे पायी रामा वाचूनी सुख काय सुख काय सुख काय रामा वाचूनी सुख काही संसारी नाही रामा वाचूनी रामा वाचूनी रामा वाचूनी सुख काही संसारी नाही पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.